अहो सरकार, आपली गाय लय खराब झाली हो. वय ना, कोणाची दृष्ट लागली काय माहिती. एक तर चारा बी नीट खात नाही आणि नुसती हमरत राहते. भूक वाढला असं एखादं टानिक द्यावा वाटते डॉक्टराला बोलून. काय बी चिंता करू नका, डॉक्टरला बोलून घेऊ एका दिवशी. हा, आपल्या गायवरून आठवलं, काहींचा प्रॉब्लेम ना उलटाच असतो. म्हणजे कसं? हा, म्हणजे त्यांना सारखी भूक लागते, ते खातात पण त्यांच्या अंगीच लागत नाही. म्हणजे त्यांचं पचन ठीक होत नसणार. अगदी बरोबर. अंगी लागण्यासाठी जास्त खाण्यापेक्षा चांगलं पचवलं पाहिजे. हा, पण ज्यांना पचत नसेल त्यांना पचायसाठी काहीतरी पाचक औषध पण असेल ना. अगदी बरोबर. शेतकऱ्यांनी वर्ष टाकलेली खतं ती पचत नाहीत, बऱ्याच अंश जमिनीत पडून राहतात. मग यांचं पचन आणि जमिनीत आले घटक पचन करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, महादनची युनिटी टेक्नॉलॉजी आहे. याच्यासाठी आधुनिक देशामध्ये अशा प्रकारची टेक्नॉलॉजी वापरली जाते. या भारतामध्ये फक्त महादन कंपनीकडेच ही टेक्नॉलॉजी वापरली जाते. ही टेक्नॉलॉजी वापरून स्मार्टटेक आणि क्रॉपटेक ही खतं बनवलेत महादन कंपनीने. हा, म्हणजेच खताबरोबर त्यांच्या पचनाचा बी फॉर्म्युला आहे आपल्याकडे. आता सगळी खतं पचली जाणार आणि पिकाकडून ती उचलली पण जाणार, आणि महत्वाचं म्हणजे खताची कार्यक्षमता सुद्धा वाढणार. म्हणजे तर पैसा वसूल टेक्नॉलॉजी. पण ही टेक्नॉलॉजी काम कशी करते? ह्या टेक्नॉलॉजी मध्ये सर्वात महत्वाचं असं होतं, जमिनीमध्ये जे उपयुक्त जीवाणू आहे ना त्यांची संख्या वाढते, आणि वाढलेले जीवाणू खतामधल्या जमिनीतल्या घटकांना पचन करतात आणि परत फिक्शन होतात, पिकाला उपलब्ध होतात. त्याला इंग्रजीत चिलेशनची प्रक्रिया म्हणतात. कार भरी, आता ही युनिटी टेक्नॉलॉजी आहे ना, मला आता चांगलंच कळलंय. आता या 8 घटकांचा फॉर्म्युला तो कसं काम करतो बरं, ते जरा सांगाल का मला? सरकार बघा, एक काडी घेतली तर लगेच तोडता येते, 2 घेतल्या तरी मोडता येतात, पण 8-10 काड्याचा बंडल असला तर एकजुटीमुळे कधीच मोडता येत नाही. तसंच पिकाला लागणाऱ्या पोषण घटकाचं पण आहे. म्हणजे जसं 5 बोट वेगवेगळे असतात पण त्यांची ताकद बी सौम्य असतं, आणि तेच जर त्यांची मूठ बांधली तर त्यांची ताकद एक होती, है ना? लय भारी. म्हणजे प्रत्येक घटक एकामेकाच्या विरुद्ध काम न करता एकत्र काम करतात. त्यातून पिकाचा विकास साधला जातो. म्हणजेच जशी तुमची मला साथ आहे म्हणून तर आपली शेती चांगली चालली. बस झालं तुमचं कौतुक पुराण. चला आंघोळ करा आणि आता चहा घ्या. प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार आहे क्रॉपटेक खत, ज्यामध्ये आहेत 8 पोषण तत्व. आता क्रॉपटेक आलं, काम झालं.